महाराष्ट्रातला तरुण झोपलाय. हो, अगदी गाढ झोपलाय. आता असंच म्हणायची वेळ आली. कारण का तर 1680ला शिवछत्रपती गेल्यानंतर शंभूराजेंसोबत महाराष्ट्रातला जो तरुण सैन्यात मावळा म्हणून भरती झाला, तो शंभूराजेंसोबत 9-9.5 वर्ष लढलाय. शंभूराजेंच्या बलिदानानंतर सुद्धा त्या औरंगजेबाला महाराष्ट्रातल्याच मातीत गाडेपर्यंत पुढे 17 वर्ष तोच मावळा झगडलाय, लढलाय. आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी, सत्वस्वाभिमानासाठी पुढे 50 वर्ष ना राजा, ना राजधानी, ना सेना, ना सेनापती अशा परिस्थितीत सुद्धा हिरवागार झालेला, म्हणजे एकीकडे सबंध भारत देश तर एकीकडे एक मराठ्यांचा तुकडा, अशा परिस्थितीमध्ये हा मावळा अगदी दिल्लीचं तख्त फोडून पुढे अटक पार गेलाय. किती तो पराक्रम, किती तो पुरुषार्थ. आणि मग आज त्याच महाराष्ट्रातला तरुण, ज्याला म्हणजे अगदी आपल्या आजूबाजूला काय होतं एवढं पण दिसू नये का? निव्वळ आपल्या राहणीमानावर, आपल्या मोबाईलवर, आपल्या कपड्यांवर, आपल्या दिसण्यावर, केसदाडीवर, तेवढ्यावरच निव्वळ प्रेम. गुरुजी कायम विका राजवाडे यांचं एक वाक्य सांगतात. ते म्हणतात, जो समाज, जे राज्य, जो देश आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही, तो समाज, ते राज्य आणि तो देश ह्या विश्वाच्या संघर्षात जगू शकत नाही, टिकू शकत नाही. बघा, विचार करा एकदा. जय श्रीराम.